काय झालेलं आहे माहिती आहे का, ज्या लोकांना कोणी विचारत नाही ना ती लोक गेलेली आहे वाकडे बाबाच्या पक्षामध्ये. आणि मग ते वाकडे बाबाच्या पक्षामध्ये म्हणजे आमच्या साईडचे लोक काही वाकडे बाबाच्या पक्षात गेलेल्या लोकांनी काय केलं, याला बोलवलेलं आहे काही ठिकाणी आमच्या साईड विदर्भात बोलवलं होतं ना त्याला, ते शिंदे गाव वगैरे काय काय काहीतरी होतं की. ज्यावेळेला चौकशी केली त्याची, मी आत्ता गावी गेले त्यावेळेला सांगितलं लोकांनी की ताई ते वाकडेच्या त्या येड्या खुळ्याच्या पक्षात गेलेली लोक होती ती काही काँग्रेसची लोक, आपली ओढून ताडून त्यांना आणायला लावलं होतं त्याला इथं म्हणून तो आला होता. तर अशा पद्धतीमध्ये परत पादऱ्या धमक्या यायच्या चालू झाल्या, परत फेकाफेकी चालू झाली, परत फुसके बॉम्ब टाकणं चालू झाले, काय ना फुसके बॉम्ब परत चालू झाले. म्हणजे हा जो आहे ना पळकुट्या योद्धा, दंगल घडवली आणि त्याच्यानंतर पळ काढला तिथनं, नंतर सर्वसामान्य मराठ्यांना ते बिचारे शिकार झालेत. आणि पुन्हा फडणवीस साहेबांना आता त्याला टार्गेट तर दिलेलंच आहे. मग आता गावोगावी सभा 100-200 लोक जमा होतात, ह्याच्यापेक्षा नाही. आणि चालू आहे आपलं नाही का ओढून ताडून, मी किती श्रेष्ठ, मी किती डेंजर, मी किती हाय 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 सगळ्याच गोष्टी. तर पण आता 29 ऑगस्ट सांगितलेलं आहे ना, तोपर्यंत बघायचं फक्त. काय 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 ललकारतोय फडणवीस साहेबांना, कारण त्याच्या पलीकडे तो काय नाही करू शकत आहे. परंतु एक बाब मात्र लक्षात आलेली, मी गावी पण गेले होते ना, आता गावी पण मी मुद्दामून विषय काढत होते आणि सगळी जण आमच्या गावी तर सगळे म्हणून काही संबंधच नाही ताई आपला आणि त्याचा तर लांब लांबपर्यंत संबंध नाही. विदर्भातली लोक म्हणत होते अगदी, अरे पवार दादा त्याचा तर एक किस्सा असाही कळला की त्याचा बाप त्याच्या ज्या वेळेला त्यांनी ती 2 एकर शेती विकलेली आहे ना, त्यावेळेला त्याचा बाप आहे ना ती शेती याने विकायला काढली, त्यावेळेला त्याचा बाप काही सही देत नव्हता त्याला. तर त्याचा बाप सही देत नव्हता म्हणून यांनी बापाच्या डोक्यात कुऱ्हाड घातलेली असं कळलेलं आहे. आणि म्हणजे त्यांचं ते गुन्हे पण दाखल झालेले होते त्यावेळेला. मी सांगितलं एका जणाला माहितीचा अधिकार टाका आणि तेवढी माहिती काढा म्हणून, बघूया काय होतं. आता हे बऱ्याच दिवसाची माहिती कळालेली मला, पण आत्ता मी सांगितलं. म्हणजे ती जी 2 एकर शेती विकलेली नाही आणि याच्या शोक पाण्यासाठी विकलेली आहे, काही संबंध नाही समाजाच्या नावावर लादतोय हा, काही संबंध नाही समाजाचा. तर येईल हळूहळू सगळ्या गोष्टी येतील पुढं. आणि आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आता याची वळवळ पुन्हा चालू झाली, ह्याची वळवळ बुळबुळ काय असेल ते पुन्हा चालू झालेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये पण काही फरक पडणार नाही. जो रिस्पॉन्स आपण लोकांनी आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस दिला, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस, तोच रिस्पॉन्स आपण आत्तासुद्धा देणार आहात याची गॅरंटी आहे. कारण विरोधी पक्षाची जर आता घालबेल बघितली तर विरोधी पक्षाकडे बोलण्यासाठी विषयच नाही आहे. म्हणजे विकास कामावर बोलण्याला मुद्दाच त्यांना शिल्लक ठेवलेला नाही सत्ताधारी पक्षाने. विकास कामं अगदी जोरात चालू आहेत. मग आता बोलावं कशावर, तर मी कालच सांगितलं की आता फक्त आणि फक्त त्यांची असलेली नसलेली उसनी पासनी लफडी सगळी काढायची बाहेर, असं या विरोधी पक्षाचं काम 4 वर्ष चालू राहणार आहे. आणि 4 वर्ष ती लोक हेच काम करणार आहे. आपण 4 वर्ष फक्त मनोरंजन आपलं करून घ्यायचं विरोधी पक्षाकडनं आता. तर अशा पद्धतीमध्ये यांचं काम चालू आहे. तर आता येणारी पुढची 4 वर्ष आपण फक्त मजा बघायची यांची. बाकी सत्ताधारी पक्ष छान त्यांचं काम चालू आहे. विकास कामाची गती त्यांची अगदी उंचावलेली आहे. पक्षामध्ये उद्धवच्या पक्षातली सगळी शिंदे साहेबांकडे ट्रान्सफर झालेली आहे. मी तर म्हणते येणाऱ्या निवडणुकांपर्यंत काय उरली सुरली सगळीच येतात की काय. निवडणुकांच्या तारखी डिक्लेअर झाल्या ना की मग बघा फक्त शिंदे साहेबांकडे किती लोकांना. कारण मी गावी गेले होते ना आत्ता, आमच्या विदर्भात सुद्धा इतका स्कोप आहे ना शिंदे साहेबांना, म्हणजे सर्वांना आवडतात ते, सर्वांना. शिंदे साहेब तर सर्वांनाच आवडतात, नो प्रॉब्लेम. म्हणजे खरंच खूप प्रेम करणारे लोक आहेत आमच्या विदर्भात सुद्धा, की शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. परंतु शिंदे साहेब काय आणि फडणवीस साहेब काय दोघांचंही काम सारखंच आहे, त्याच्यामुळं काय. पण जे खरं आहे ते मी मांडत असते नेहमीच.
आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारा वर्गही खूप आहे. तर ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तारखी डिक्लेअर होतील ना निवडणुकीच्या, त्यावेळेला तुम्ही बघा फक्त किती लोक ट्रान्सफर होतात इकडे शिंदे साहेबांकडे. खूप खूप लोक ट्रान्सफर होणार आहे शिंदे साहेबांकडे, खूप लोक. मी पहिलेही सांगितलं होतं, आत्ताही सांगते आणि ह्याच्यानंतरही सांगणार की त्याच्यासोबत जोडलेले लोक हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची लोक आहेत. आणि त्यामध्ये ही जवळजवळ 70% लोक हे शरद पवार गटाचे आहेत, 30% उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे आहेत. बाकी 70% लोक त्याच्यासोबत जोडलेली आहेत ती पवारचे आहेत. जय भीम जय भीम. आणि आगे आगे देखो होता आहे का. मी तर म्हणते ना की ते आज आहे ना म्हणजे एक मीटिंग होती माझी आणि मुंबईचे होते ते. तर त्यांनी सांगितलं की असंच आमचं ज्या वेळेला राजकारणावर बोलणं चालू होतं, ते म्हटले माझे वडील हे कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचे, परंतु माझे वडील म्हणतायत हे कसं जन्माला आलं इथे बाळासाहेबांच्या पोटी, कसं, म्हणजे असं कुठलाच विचार नाही बाळासाहेबांचा त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या वडिलांनी किंवा आम्ही मुंबईचे होते ते म्हटले आम्ही कधीही शिवसेना सोडून कधीच कुठल्या पक्षाला आम्ही मतदान केलेलं नाही, परंतु यावेळेस मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांना फार मोठा पराभव यांचा होणार आहे. हे दोघं एकत्र आले तरी सुद्धा काहीही होऊ शकत नाही, हे मुंबईकरांचं म्हणणं आहे. ते प्रॉपर मुंबईकर तिथले ते सांगत होते की दोघंही एकत्र आले तरी काय, म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विषय सोडूनच द्या, त्यांचा तर तिथं काही डाळ शिजणारच नाही, परंतु हे दोघं एकत्र आले ना तरी काही होऊ शकणार नाही. इतके खऱ्या शिवसैनिकांच्या मनातनं ही लोक उतरलेली आहेत, इतकी उतरलेली आहेत. आता किंमत आहे ती शिंदे साहेबांना मुंबईमध्ये, खरं सांगते तुम्हाला. कारण हे वक्तव्य त्या मुंबईकरांचं होतं की ताई शिंदे साहेबांना खूप रिस्पॉन्स आहे आणि खूप चाहता वर्ग आहे शिंदे साहेबांचा मुंबईमध्ये. त्यामुळं 101% हिंदू एक झालेला आहे, हिंदू जागा झालेला आहे. आणि आता त्यांनी ठरवलेलं आहे यांनी काहीही केलं तरी आमच्यामध्ये फूट पडणार नाही. कारण आपण बघितलंय हिंदूंना धर्म विचारून मारलेलं आहे, जात विचारून नाही. त्यामुळं याने कितीही प्रयत्न केले ना आपल्यामध्ये जातीमध्ये आपल्याला विभागवण्याची जरा रंगाने, तरी काही फरक पडणार नाही. व्यवस्थित देतोय ना मी उत्तर दिले. आता फक्त दप्तर खांद्यावर नाही, एवढंच नाही तर लोक अजूनही धडा शिकून जातात. अगदी बरोबर. ओके अमोल दादा. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. परत तुमची संगीताताई वानखेडे. मस्त का स्वस्त हा जागाने जगू द्या. जय मल्हार. चला बाय सारे. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट.